जय जय राम कृष्ण
जय श्री राम कृष्ण हरी जय श्री राम कृष्ण राम कृष्ण हरी जय श्री राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम. आपुला तो एक देव करो निघावा 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 नवीन शिवा सुखनोही नवीन शिवा सुखनोही ते नवीन शिवा सुखनोही यरत माईक दुखाशी जनती यरत माईक दुखाशी जनती यरत माईक दुखाशी जनती यरत माईक दुखाशी जनती आदि अंत अवसान आदि अंत अवसान आदि अंत अवसान अविनाश करी विनाश करी आपुली आईश अविनाश करी आपुली आईश अविनाश करी आपुली आईश अभिमनाथ से गोविंदासी अभिमनाथ से गोविंदासी अभिमनाथ से गोविंदासी रक्त माईक दुखाची जनती रक्त माईक दुखाची जनती रक्त माईक दुखाची जनती रक्त माईक दुखाची जनती आदि अंत अवसान आदि अंत अवसान आदि अंत अवसान ब्राह्मणे एक मरणेची सरे एक मरणेची सरे मरणेची सरे एक मरणेची सरे तमशिवरे कीर्ती मागे उत्तमशिवरे कीर्ती मागे उत्तमचे उरे कीर्ती मागे कीर्ती माई दुःखाची जने माई दुःखाची जने माई दुःखाची आदि अंत अवसान आदि अंत अवसान आदि अंत अवसान आपुला तो एक देव करुणी गावा 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 विनाची बात सुखनोही विनाची बात दुःखाची जनती रत माईके दुःखाची जनती विनची
विठ्ठल 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 आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. यरते माईक दुखाची जनती, नाही आधी अंती अवसान. अविनाश करी आपुल्या आईसे, अविनाश करी आपुल्या आईसे, लाभी म्हणा पिसे गोविंदाचे. यरते माईक दुखाची जनती, नाही आधी अंती अवसान. तुका म्हणे एक मरणेची सरे, तुका म्हणे एक मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. यरते माईक दुखाची जनती, नाही आधी अंती अवसान. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. कुञ्जतं राम रामेति मधुरं मधुराक्षरम्, आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकि कोकिलं. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ज्ञानगम्यं, वंदे विष्णु भवहारं सर्वलोकैकनाथं. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुकाजा यांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे
ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करा दया तुमचा पावन झालो तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरे काही जनेने बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विनजीवा सुखलो हे यरते माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी म्हणजे आपल्या या निकमवस्ती चौंडेश्वरवाडी खांडाळी या ठिकाणी कैलासवासी सुखदेव गणपत खंदारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा आणि या कीर्तन रूपी सेवेचं आयोजन आणि म्हणून या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या कीर्तनाच्या आयोजनातून आजची ही कीर्तन सेवा करत असताना ज्यांनी या ठिकाणी बोलवलं त्यांचे परमस्नेही आणि अंकुशराव गणेशचे अंकुशराव आणि त्यांच्या मार्फत या ठिकाणी सेवा प्राप्त झाली आणि त्यांच्या वडिलांचं हे वर्ष श्राद्ध आहे पुण्यस्मरण आहे त्यांना मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद देण्याचं कारण वास्तविक हे आता हे वर्ष श्राद्ध वगैरे असले कार्यक्रम शक्यतो राहिले नाहीत कोणी करत नाही आमच्या शहराच्या बाजूला तुम्ही जर आला तर 10व्या 3ऱ्या दिवशी विठ्ठल म्हणजे शहराकडे जर तुम्ही आला तर शॉर्टकट निघाले आता शॉर्टकट राईस प्लेट काम झालं हे असं 10वा 13वा कोणी करीत नाही 10वा जर 3ऱ्या दिवशी ज्याचं नाव 10वा आहे तो किती दिवस करावा लागतात तो किती दिवसांनी करायचा 10व्या दिवशी परंतु जो 3ऱ्या दिवशी आला असेल तर कशाचे लोक 13वा करते तो कशाला महिना जेवायला घालतात कशाला वर्ष श्राद्ध करतील शक्यतो असले कार्यक्रम कोणी करीत नाहीत परंतु या खंदारी परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे की त्यांनी आपल्या वडिलांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे मी प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो तुकोबराय अशा कुलीन अशा मुलांना सात्विक मुलांना धन्यता देतात कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा जी मुलं आपल्या आईवडिलांचं असं कार्य करतात आपल्या आईचं असं कार्य करतात आपल्या वडिलांचं असं कार्य करतात महाराज त्यांना धन्यता देतात भाग्यवान म्हणतात हाय वही भाग्यवान माँ बाप को चाहे माँ बाप को चाहे महाराज भाग्यवान आहे जो आपल्या आई वडिलांचं असं कार्य करतो आपल्या आईच्या प्रित्यर्थ आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ कीर्तनाचं आयोजन जे करतात ते मुलं भाग्यवान असतात विठ्ठल भाग्यवान मुलंच आपल्या वडिलांचं असं कार्य करतात आणि ज्यावेळी आपण हे अशा पद्धतीनं कार्य करतो तेव्हा कैसेनी पितर स्वर्गी जाती कैसेनी पितर तृप्त होती कशानं पितर तृप्त होतात कशानं ते स्वर्गाला जातात तर त्यांचं हे विधियुक्त कर्म जर आपण केलं
तर निश्चित स्वरूपानं त्यांना ती गती प्राप्त होते, उत्तम गती प्राप्त होते. आणि ती गती प्राप्त करून देण्याचं काम मुलाच्या हातामध्ये असतं. मुलानं आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ जे दान केलेलं असतं त्या दानानं त्या वडिलांना तृप्ती प्राप्त होते. पिंड पदावरी 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 दिला पोलिया करी दिला पोलिया करी दिला पोलिये करी दिला पोलिये करे माझे झाले गया वर्जन माझे झाले गया वर्जन ज्यावेळी पितरांची तृप्ती मुलाच्या ताब्यात असते त्यावेळी ती मुलांनी कशा पद्धतीनं केली पाहिजे, कशानं पितर तृप्त होतात. तर पिंड पदावरी तिला आपुल्याचे करी माझे झाले गया वर्जन. पिटले पितरांचे ऋण. पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पिंडदान करावं लागतं, मुलानं करावं लागतं. शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे. ते मुलानं केलं चालतं, सुनबाईनं केलं तरी चालतं. सीतेनं आपल्या सासऱ्याचं पिंडदान केलेलं आहे, दशरथ राजाचं. सुनानं केलं तरी चालतं, बंधूनं केलं तरी चालतं. गोकर्ण नावाच्या भावानं आपल्या धुंदुकारी नावाच्या भावाचं पिंडदान केलेलं आहे. प्रथम पिंडदान महत्वाचं. ते दशक्रिया विधीला ते पिंडदान करतात. ते शक्यतो गयेला करावं. गयेला गयासूर नावाचा दैत्य भगवंतानं मारलेला आहे. त्यावेळी त्या मारलेल्या दैत्याला अभय देत असताना भगवान त्याला सांगतात, तू या भूमीवर मरत असताना या भूमीमध्ये तुझा जीव गेल्यानंतर या भूमीला तुझं नाव मिळेल, म्हणजे गया नाव पडेल. आणि इथे जो पिंडदान करेल त्या पिंडदानाच्या पुण्यानं कोणी आपल्या वडिलांच्या निमित्तानं पिंडदान करेल, आईच्या निमित्तानं पिंडदान करेल. ज्यांच्यासाठी पिंडदान केलं जाईल ते गतीला जातील, उत्तम गतीला प्राप्त होतील. उत्तम गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. त्याला उत्तम अशा प्रकारची जीवखानी प्राप्ती होईल. उत्तम गतीला तो प्राप्त होईल, अधोगतीला जाणार नाही. हे प्रथम पिंडदान. दुसरं अन्नदान महत्वाचं आहे. आपल्या वडिलांच्या आपल्या आईच्या प्रित्यर्थ अन्नदान महत्वाचं आहे. अन्नदानानं सुद्धा पितरांची तृप्ती होते. पिंडदानानं तृप्त झालेले दशरथ राजा आहेत. अन्नदानानं पंडू राजा, पांडवांचा बाप, गत झाला. आणि मेल्यानंतर पंडू राजाला नरकातलं मंत्रीपद मिळालं. म्हणजे नरकातल्या यातना नाही, पण नरकातला मंत्री, यमाच्या दरबारातला मंत्री झाला. तर यम दरबारातला मंत्री झाल्यानंतर पद मिळालंय, पण चांगलं पद नाही. पुढचे बसलेले त्या सभेमध्ये, पण मारी ती झोडी ती हानी ती यमाची किंकर बहुसाल. नाही त्या यमाशी करू नका. अनेक यातना यम करविल, कोण सोडविल तिथे तुझं. अनेक प्रकारच्या
यातना भोगत 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 जीव पुढे जायचा आणि ते आरडत ओरडत असलेले जीव आहेत त्या लोकांची ती आरडा ओरड हे पंडूराजाला सहन होत. मनात म्हणे आपल्याला पद मिळालं पण हे मात्र काही व्यवस्थित पद मिळालेलं हे खातं काय बरोबर मिळालेलं. आणि मग त्याने पाचारीले नारदाला बोलवलं. नारद महर्षी हे जीव आरडत ओरडत जातात या जीवांचा जो आरडा ओरडा आहे तुम्हाला सहन होत नाही. साधूच अंतकरण जे का रंजले गांजले त्या शिवने जो आपुले रंजल्या गांजल्यांना आपलंच करतो तो साधू ते अंतकरण साधूच आहे. पंडूराजा सुद्धा त्याच अंतकरणाचा आहे. त्याला लोकांचा तो आरडा ओरडा त्या ठिकाणी सहन होत नाहीये. म्हणून नारद महर्षीला त्यानं सांगितलं या नारकाच्या मंत्रिपदातून आपल्याला मुक्ती मिळावी मला स्वर्गाला जायचं. मग नारद महर्षी म्हणतात स्वर्गाला जायचं मग मी काय करू. काय नाही म्हणले फक्त मृत्यू लोकामध्ये जा आणि माझ्या मुलांना सांगा अन्नदान घाला म्हणून. विठ्ठल आणि मग राजस्व यज्ञ केला मुलांनी पांडवांनी. त्या राजस्व यज्ञाच्या अन्नदानाच्या पुण्यानं तसं येथे एकच तिथले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण अन्नदानाला फार महत्व. त्या अन्नदान घातल्यानं त्या अन्नदानाच्या पुण्यानं पंडूराजा स्वर्गाला गेला. विठ्ठल पहिलं पिंडदान आहे दुसरं अन्नदान आहे. अन्नदानानं पंडूराजा स्वर्गाला गेला. मग पिंडदान अन्नदान हे आहेच पण तिसरं ज्ञानदान सुद्धा फार महत्वाचं आहे बरं का. त्या ज्ञानदानाला सुद्धा फार महत्व आहे. पुण्यस्मरण पुण्यतिथी करत असताना या तीन गोष्टी फार महत्वाच्या. पिंडदान अन्नदान आणि ज्ञानदान. आता ज्ञानदानाची काय गरज आहे. पिंडदानानं मोक्ष मिळत असेल अन्नदानानं मोक्ष मिळत असेल तर ज्ञानदानाची काय गरज आहे. तर महाराज म्हणतात पिंडदानानंही मोक्ष मिळेल म्हणून सांगता येत नाही. कारण धुंदुकारीनं फार पापकर्म केल्यानं त्याला पिंडदान करूनही मोक्ष मिळाला नाही. त्याला कदाचित पिंडदान करूनही मोक्ष मिळायचा नाही. चला पिंडदान करून मोक्ष नाही मिळाला अन्नदान केलं मिळतो म्हणले तुम्ही पंडूराजाला. पिंडदान केलं मग अन्नदान घातलं नसेल का. त्यानं अन्नदानही घातलं आपल्या बंधूचं. पिंडदानही केलं अन्नदानही केलं पण तरी सुद्धा मोक्ष मिळाला नाही. आणि मग त्या गोकर्णानं सकाळी सूर्योदय झाल्यानंतर सूर्यदेवाला विचारलं हे सूर्यदेवा मी माझ्या बंधूचं पिंडदान करतोय अन्नदान करतोय तरी सुद्धा त्याला मोक्ष मिळत नसेल तर मी काय करू. मग सूर्यदेवानं सांगितलं कथा ज्ञान यज्ञानं त्या कथा ज्ञान यज्ञाच्या श्रवणानं भागवताच्या श्रवणानं तुझ्या भावाला मुक्ती मिळेल. विठ्ठल आणि मग काय त्यानं ते श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. ती कथा ऐकल्यानंतर कथा श्रवण केल्यानंतर 7 काठी असलेल्या बांबू मध्ये तो धुंदुकारी बसलेला आहे. रोज एक कथा रोज पहिल्या दिवशीची कथा झाल्यानंतर पहिली गाठ फुटते. 7 दिवसाच्या 7 कथा होतात. 7 दिवस कथा होतात. 7व्या दिवशी ती गाठ 7ही गाठी फुटतात आणि दिव्य अशा प्रकारचं विमान येतं आणि त्या विमानामध्ये धुंदुकारी त्या कथा श्रवणाच्या पुण्याईनं विमानामध्ये बसून जातो. म्हणून कीर्तन प्रवचनाचं आयोजन. काही काही लोक म्हणतात कशाला कीर्तन पाहिजे कशाला प्रवचन कशाला भजन. त्याचं कारण आहे की नुसते अन्नदानानं पिंडदानानं मोक्ष मिळेल म्हणून सांगता येत नाही. त्याला हे ज्ञानदान फार महत्वाचं आहे. विठ्ठल हो मी तर म्हणतो अन्नदानानं पिंडदानानं पावलं टाकीत टाकीत स्वर्गाला जाणारा जर ज्ञानदान असेल महात्म्याच्या कथा श्रवणानं ज्ञानी महात्म्याच्या कथा श्रवणानं तो पावलं टाकीत जाणारा एका ढांगत स्वर्गामध्ये जातो. विठ्ठल ही कथा श्रवणाची ताकद आहे महाराज. श्रवणे परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली तयार. ही ते कथा श्रवण करण्याची ताकद आहे महाराज. आणि म्हणून आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ पिंडदान अन्नदान आणि हे ज्ञानदानाचं आयोजन केलेलं आहे.
निश्चित स्वरूपानं वर्षभर तो जीवात्मा मोक्षासाठी फिरत असणारा आज नेमका यमाच्या पुढे उभा राहतो आणि त्या यमाला ज्यावेळी तो यम जाब विचारतो त्यावेळी जर यदा कदाचित त्याच्या अंगावर जर फुलं पडली तर ती फुलं पडल्यामुळे यम राजा त्याला निश्चित स्वरूपानं नरकातून स्वर्गाला लावतो. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून हे कथा कीर्तन श्रवणाचं आयोजन आहे महाराज. आणि म्हणून या खंदारे परिवाराच्या विनंतीला मान देवनाची ही कीर्तन सेवा आहे. एका वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे, वडिलांचं पुण्यस्मरण आहे. काय अंतकरण असतं महाराज बापाचं की जो बाप कधी आपल्या स्वतःचा विचार करत नाही पण आपल्या मुलांचा आपल्या कुटुंबाचा विचार करीत राहतो. रात्रंदिवस काबाड कष्ट करतो. आणि तो बाप ज्यावेळी जातो ना महाराज, घराचा पाया असणारा बाप ज्यावेळी जातो ना त्यावेळी तो पाया जर खचेल तर संपूर्ण घर कोसळतं महाराज. अशा अवस्थेमध्ये असलेलं अंतकरण म्हणजे बापाचं आहे. आणि त्या बापाच्या वर्ष श्राद्धाच्या प्रित्यर्थ आजच्या कीर्तन सेवेचं आयोजन आहे. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबरायाच्या अभंगामध्ये भगवंत आपलासा करायला सांगतात. ज्यावेळी आपण भगवंताला आपलंसं करतो त्यावेळी निश्चित स्वरूपानं आपण गेल्यानंतर आपण मेल्यानंतर आपली उत्तम कीर्ती राहते. असा सारासार विचार सांगणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे. जगद्गुरु तुकोबराय आहे. आजच्या अभंगामध्ये देव आपलासा करायला लावतात. का देव आपलासा करायचा आहे महाराज? देव आपल्यासा करण्याची काय गरज आहे महाराज? काही नाही म्हणणे आम्हाला सुखाची प्राप्ती करून द्यायची. याच्या जीवनामध्ये मृत्यू लोकामध्ये सर्व जीवांना विचारलं ना काय पाहिजे, सुख पाहिजे का दुःख पाहिजे? ते समोर बारक पोरग बसले, बाळा तुला सुख पाहिजे का दुःख पाहिजे? सांग बरं काहीतरी, बोल काहीतरी. इकडे बघ इकडे बघ. सुख पाहिजे तुला का दुःख पाहिजे? जे विचारलंय तेवढं फक्त सांग म्हणजे आमचं कीर्तन पुढे जाईन जरा. काय पाहिजे तुला? दुःख पाहिजे का? दुःख दुःख पाहिजे का? हा म्हण ना. दुःख पाहिजे का? नको. सुख पाहिजे का? बघा केवढं सुख वर्ग. एवढ्या लहान मुलाला जर सुख पाहिजे असेल तर मोठ्यांना विचारल्यावर उत्तर काय येईल बरं? काय उत्तर येईल? दुःख पाहिजे का सुख पाहिजे? कोणाला विचारा मग. आता ह्या खुर्चीवर आजी बसल्यात. आजी काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे? सुखच पाहिजे. हा अगदी लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत जर प्रश्न विचारला तुम्हाला काय पाहिजे तर सर्वांची अपेक्षा आहे की आम्हाला काय व्हावं? सुख व्हावं. म्हणजे लागी दुःख व्हावे आयशे कोणी जीवे न भावे. मला दुःख व्हावं असं कोणाला वाटत नाही. पण सुख सुख म्हणता हे दुःख ठाकोनी आहे. पण सुख सुख म्हणता म्हणता दुःखच पदरात पडते. आहे का सुखाचा लवलेस? नाही. तिळभर सुद्धा सुख नाही. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. सुख पाहायला गेलं तर जवा एवढं जवसा एवढं, पण दुःख मात्र पर्वतासारखं. ज्याची अपेक्षा आहे ते मिळत नाही. ज्याची अपेक्षा नाही ते मात्र पुढे आल्याशिवाय राहत नाही. ज्या माणसाचं तोंड बघावं वाटतं तो माणूस 8-8 दिवस भेटत नाही. आणि ज्याचं थोवाड बघू वाटत नाही तो सकाळी राम राम ठोकल्याशिवाय राहत नाही. मला अशी जीवाची अवस्था आहे. अपेक्षा सुखाची आहे पण सुख मात्र मिळत नाही. आणि दुःख पदरात पडल्याशिवाय राहत नाही. आणि या सुखामध्ये या सुखाच्या आशेमध्ये जन्म जातो. सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. एक मुक्ती नाही केला. माया दृष्टीला शिव माझा, माया दृष्टीला शिव माझा.
सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. मुक्तीचा क्षणभर सुद्धा प्रयत्न केला नाही. हिंडता दिशा हिन पावला, क्षीण पावला. अनेक दिशा फिरलो, बहुता दिशा फेरा आला या नगरा. अनेक दिशा फिरून कुठून आलो सांगता येत नाही. देश वेश नवे माझा सहज फिरत आलो.